होळी दहनाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी. या दिवशी व्रत किंवा तुम्ही उपवास देखील करू शकता. तसे होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणे खूप शुभ असते. तुम्हाला होळीच्या दहनाच्या दिवशी काय करायचे नाही ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला होळी दहनाच्या दिवशी हे चुकूनही कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका. या दिवशी पैसे उधार देत नाहीत. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कुणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजा दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. होळी दहनाच्या पूजा दरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत. मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूंना हाताने किंवा पायाने स्पर्श करा. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिला होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे अशुभ मानले जाते. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.